लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर जाग आलाय। जुहू चौपाटीवरील साफसफाईला वेग आलाय। 44व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आला। मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। मुंबईच्या जुहू चौपाटीचा आज 44वा दिवस लोकशाही मराठीच्या माध्यमातून रिअलिटी चेक करण्यात येतोय। मागच्या 2 महिन्यांपासून पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य लोकशाही मराठी दाखवत आहे। लोकशाही मराठीच्या सतत पाठपुरावा या संदर्भात घेतल्यामुळे जुहू चौपाटीवरती कचरा साफ करण्याचं काम आता वेगानं सुरू असल्याचं पाहायला मिळतं। लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। पण एमपीबीसीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई महानगरपालिकेला लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊन सुद्धा पालिकेने आदेश आज सुद्धा लावले नाहीत। अजून किती दिवस पालिका प्रशासन या कामाला वेळ घेते याकडे मात्र लोकशाहीची करडी नजर असणार आहे। मात्र लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। प्रत्येक दिवशी लोकशाही मराठीची टीम ही जुहू चौपाटीवर दाखल होत आहे। त्या ठिकाणी रिअलिटी चेक करण्यात येते। आज 44व्या दिवशी सुद्धा लोकशाही मराठीची माध्यमातून आता रिअलिटी चेक सुरू आहे। या संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय मागच्या तब्बल 44 दिवसापासून दररोज आपण जुहू चौपाटीवर साफसफाईला अखेर वेग आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय मागच्या 44 दिवसांपासून आपण लोकशाही मराठीची टीम आपण स्वतः त्या ठिकाणी दररोज असता आपल्या माध्यमातून रिअलिटी चेक केलं जात आहे। स्वच्छ समुद्र किनारा मुंबईकरांना मिळावा या संदर्भात आपण वारंवार या संदर्भात आवाज उठवलाय आणि आता अखेर महापालिकेला जाग आलेली आहे। काम वेगाने सुरू असल्याची माहिती मिळते। 44व्या दिवशी जुहू चौपाटीवरची काय दृश्य आहेत? निश्चितच करण, आज 44वा दिवस आहे। मागच्या महिन्या ते दीड महिन्यापासून आपण सतत ही बातमी लावून धरलेली आहे। जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या 1.5-2 महिन्यापासून कचऱ्याचं साम्राज्य जे पसरलेलं होतं, सत्य वास्तव जे आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार पालिका प्रशासनाला जाब देखील विचारला। पालिका प्रशासन अनेक दावे करत होती। या मागच्या काही दिवसांपासून आपण पाहिलेले हे दावे सगळे फोल ठरताना देखील पाहायला मिळाले। पण मात्र लोकशाही मराठी म्हणून आपण दर दिवशी ही सगळी सत्य परिस्थिती दाखवत होतो आणि सततच्या पाठपुराव्यामुळे हा मोठा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतोय। कारण लोकशाही मराठीचा हा इम्पॅक्टच म्हणावा लागेल। कालपर्यंत जी पालिका प्रशासन गाढ झोपेमध्ये होती ती आता खडबडून जागी झालेली आहे। इथे जर आपण पाहिलं तर वेगानं आता स्वच्छतेचं काम जे आहे ते जुहूच्या समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळतंय। आज जर आपण पाहिलं तर जुहूचा समुद्रकिनारा लवकरच स्वच्छ समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आपण पाहिलं होतं की लोकशाही मराठीनं ज्या पद्धतीत चालवलेल्या रिअलिटी चेकचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे। गेल्या 43 दिवसांपासून लोकशाही मराठीनं सातत्यानं लावलेला हा संपूर्ण बातमीनंतरचा हा अखेर प्रशासनाला जाग आलेली आहे असंच म्हणता येईल। कारण पालिका प्रशासनाच्या माध्यमातून चौपाटीवरील कचरा जो आहे तो साफ करण्याचं काम आता जरी वेगानं करण्यात आलं असलं तरी मात्र पर्यटकांना लवकरच आता स्वच्छ आणि सुंदर असा हा समुद्र किनारा मिळणार आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या जे कर्मचारी कालपर्यंत आपल्याला पाहायला मिळत होते त्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ देखील पाहायला मिळते किंवा यंत्रणा जी कामाला लागली होती त्या यंत्रणेमध्ये देखील वाढ पाहायला मिळते आणि त्यामुळे हे काम जे आहे ते वेगानं सुरू झालेलं आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून किनारा स्वच्छ केला जात आहे आता। पण एकीकडे जर आपण कारण पाहिलं तर एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ज्या पद्धतीत महत्वपूर्ण आदेशांची अंमलबजावणी करायला सांगितलेली होती, 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं। मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय की आठवड्याच्या सुरुवातीला हे आदेश दिलेले होते पण अद्यापही हे सगळेच आदेश जे आहेत त्या कागदावरच आपल्याला पाहायला मिळतात। पण प्रत्यक्षात चौपाटीवरती आपण पाहतोय की नागरिकांच्या जनजागृतीसाठी आवश्यक असलेले जे निर्देश फलक आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले पाहायला मिळत नाहीये। परंतु प्रत्यक्षात असे कोणतेही फलक जरी आता अद्याप पाहायला मिळत नसले तरी मात्र पालिका प्रशासनानं अद्यापही हे काम देखील सुरू केलेलं नाहीये। 2 आठवडे उलटून गेलेले आहेत। चौपाटीवरती येणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांनाही प्रशासनाच्या या अर्धवट कामावरती नाराजी व्यक्त केली जात आहे। खरं तर कचरा साफ होणं गरजेचंच आहे पण लोकांनी तिथे कचरा फेकू नये यासाठी स्पष्ट नियम आणि निर्देश फलक जे आहेत ते या ठिकाणी असणं तितकंच महत्वाचं आहे अशी मागणी देखील आता नागरिकांकडून केली जाते। पण मात्र या संपूर्ण परिस्थितीचा प्रत्यक्षात आढावा घेतलेला आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्यावेळी आपण घेत होतो त्यावेळी निश्चितच आपल्या पद्धतीत जी आपण मोहीम सुरू केली 1-1.5 महिन्यापासून इथलं वास्तव्य काय होतं
ते दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी वर्षानुवर्ष इथे येणारे नागरिक आज एकच आहे, समाधान व्यक्त करतायत. चालण्यासाठी आता अखेर जागा त्यांना मिळालेली आहे. कालपर्यंत आपण पाहिलं तर संपूर्ण किनारा जो आहे तो कचऱ्याचं साम्राज्यामध्ये फसलेला होता आणि आज जर आपण पाहतोय हळूहळू का होईना पण हा कचरा साफ केला जात आहोत. मात्र एकीकडे आपण पाहतोय की फलक जे लावण्यात आलेले नाहीये ते महानगरपालिकेच्या वतीनं कधीपर्यंत लावण्यात येतील याकडे लोकशाही मराठीची तर करडी नजरच असणार आहे. पण मात्र राहिलेलं जे काम आहे म्हणजे कचरा ज्या ठिकाणी अद्यापही आहे त्या ठिकाणाचा कचरा जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण दर दिवशी याची पाहणी करून रियालिटी चेक तर करणारच आहोत. पण इथे जर आपण पाहिलं तर 7 ते 8 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे. त्यामुळे ज्या पद्धतीत हायटाईड असते, हायटाईडच्या वेळी जेव्हा कचरा बाहेर फेकला जातो प्रचंड कचरा आजही इथे येत असतो. त्यामुळे पालिका प्रशासनाला दर दिवशी जाग आणण्यासाठी लोकशाही मराठी म्हणून आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पालिकेचे अधिकारी असतील, सोबतच इथे येणारे जे नागरिक आहेत त्यांना आपण त्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत. जिथे जिथे कुठे हा संपूर्ण कचरा असणार आहे त्या ठिकाणचे फोटो व्हिडिओज काढून त्या ग्रुपमध्ये पोस्ट करून मात्र पालिका प्रशासनापर्यंत आपण हा मेसेज देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे लोकशाही मराठी इथेच थांबणार नाहीये. लोकशाही मराठी दर दिवशी आपण पाहतोय की झू समुद्र किनारा जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण आवाज उठवत राहणार आहोत. करण नक्कीच मीनाक्षी, अत्यंत दिलासादायक अशी ही अपडेट आहे, कारण आपण दोन्ही दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना स्क्रीनवरती दाखवतोय. काही दिवसांपूर्वी जुहू चौपाटीची दृश्य काय होती, आता मात्र त्यामध्ये वेग आलेला आहे आणि स्वच्छ किनारा हा मुंबईकरांना लवकरच पाहायला मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद मीनाक्षी या सविस्तर अशा विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.